का दादा चिक्या पण बेमार पडलाय, बर चिक्या पण बेमार पडलाय. बोलो ठीक आहे, चला आता चिक्या बी बेमार पडलाय, इकडून घोटचा सर्जा बी बेमार पडलाय. एकच वेळेला दोन्ही नंदी बेमार पडले म्हणजे आम्हाला समजलं काय या लोकांनी काहीतरी आता नक्की खरं काय ना खोटं काय याच्यामध्ये. बरोबर. लगेच 2 दिवसांनी नंदी बरा होतोय तुमचा. त्याच्यानंतर चिक्या आणि मेहरबान पैरा झाला होता. बर चिक्या आणि मेहरबान पैरा झाला होता. दीपक शेठ पाटील चिरले कुशेगाव मैदान. कुशेगावमध्ये. बर मेहरबान फक्त त्या चिक्याच्या मालकामुळे पळाला नाही त्या मैदानामध्ये. बर मेहरबान घोटच्या सर्जाला कुठे कमजोर नाहीये. बरोबर आहे. जर आताच्या घडीला मेहरबान कडेनी पळतोय ठामपणे, कडेनी पळणाऱ्याला डिमांड असतो. आताच्या घडीला माझ्या हिशोबाने 90% मी मेहरबानला देईल, 80% मी घोटच्या सर्जाला देईल माझ्या दृष्टिकोनामध्ये अनुभवानुसार. आज चिक्यावाल्यांनी सुद्धा त्यांना फसवला ना. बरोबर आहे. आज तो नंदी घरी बसला, घरी बसून राहिला. काय झाला, मोठं मैदान होतं त्या मोठं मैदान होतं, तो घरी बसून राहिला. त्यांनी त्या हात पाय जोडले यांच्याकडे. काय आम्ही आटीला फोन केला, सगळा केला. मग जर तुमचा नंदी बेमार होता, त्यांचा बेमार होता, बरोबर तुमचा पैरा पहिले ठरलेला ना मेहरबानची, बरोबर आहे. मग तुम्ही मेहरबानला का नाही